नमस्कार. जय हिंद, जय भारत. सगळ्यांना प्रथम अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मला HRSP नंबर प्लेटबद्दल बोलायचं आहे. जे काय बानेरमध्ये एक सेंटर आहे बघा, ईशाना ई बाईक LLP. जर त्या ठिकाणी तुमचा नंबर येतोय तर ही त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तिथली सिच्युएशन दाखवलेली आहे. जर तसं असेल तर म्हणजे तुमचा नंबर तिथे येत असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पण बघू शकता. पण सगळ्या काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणं मला शक्य झालं नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. तर समजा त्या ठिकाणी कोणाचा नंबर येतोय तर त्याने मी जे काही गोष्टी सांगतो ते लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, तिथं उभं राहायला सुद्धा जागा नाही, पूर्णपणे चिखल आहे. जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी अजून चिखल होते. तर पहिली गोष्ट, त्या ठिकाणी चिखल भरपूर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, बराच वेळ उभं राहायला लागू शकतं. माझा नंबर सोमवारी आला होता. सोमवारी वर्किंग डे असतो, त्यावेळेसुद्धा तिथं भरपूर गाड्या होत्या. मला जवळजवळ दीड तास त्या ठिकाणी उभं राहायला लागलं होतं. तर जाताना अशी मेंटॅलिटी ठेवा की आपल्याला तिथं बराच वेळ उभं राहायला लागू शकतं. आणि त्यात जर शनिवार रविवार जर तुमचा नंबर आला तर त्या ठिकाणी भरपूर टाईम जाणार आहे. तर मेंटॅलिटी तुम्ही तशी बनवून जावा. तिसरी गोष्ट, गाडीच्या नंबर प्लेट काढण्याची पूर्णपणे जबाबदारी ते घेत नाहीत. समजा तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटचे नट रस्ते आहेत किंवा जास्त जाम आहे, ते निघत नाहीत, तर तुम्हाला ते थोडे घरून लूज करून जायला लागतील. तिथे गेल्यावरती जर ते नट निघाले नाहीत तर ते तुम्हाला बाहेरून काढून आणायला लावतात. मग नंबर प्लेट बसवून देतात किंवा नंबर प्लेट तोडून काढतात. तर अशामुळे तुमच्या गाडीचा पार्ट पण डॅमेज होऊ शकतो, नंबर प्लेट जिथं आपण बसू तिथं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला तिथं जायच्या अगोदर गाडीचे नंबर प्लेटचे नट थोडेसे लूज करून जायचे. नंबर प्लेट तोडता येत नाही तर मग तुमच्या गाडीचं ते जिथं आपण बसवतो ते सॉकेट डॅमेज व्हायची शक्यता आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. घरातून जाताना पाणी घेऊन जावा. आणि मी हे त्यांच्यासाठी बोलतोय जिथं फक्त ते म्हणजे ज्यांना ते बाणेरचं सेंटर आलेलं आहे, ईशाना ई बाईक LLP. बाकीच्या सेंटरबद्दल मला माहिती नाही. मी फक्त त्या सेंटरबद्दल तुम्हाला सांगते. ठीक आहे. तर ही व्हिडिओ बाकीच्या लोकांना फॉरवर्ड करा, म्हणजे ज्यांचा नंबर तिथे येतोय त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाऊ शकेल. ठीक आहे. जय हिंद, जय भारत.